हॅलो फ्रेंड्स, तर आता आपण बघणार आहोत लेथ मॉडिफायर. ओके, लेथ मॉडिफायरचा यूज करून आपण एखादा 3D ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा ते आता आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. ओके, फर्स्ट ऑफ ऑल मी काय करेल, याला फ्रंटमध्ये कन्वर्ट करून घेतो, फ्रंट व्ह्यू. ओके, त्यानंतर मी 2D शेप ड्रॉ लाईनमध्ये आलो. SP लाईन येथे मी असं एक शेप ड्रॉ करून घेतो. क्लिक केला, शिफ्ट प्रेस करतो, शिफ्ट, असं एक बॉटल टाइप मॉडिफाय करू आपण काहीतरी. शिफ्ट, लास्टला इथं मी पेंट करतो. आता हे जे मी 2D मध्ये ड्रॉ केलेलं आहे, ह्याला मला मॉडिफायर अप्लाय करायचं असेल तर मी मॉडिफायर लिस्टमध्ये येतो, इथे टाईप करतो लेथ मॉडिफायर. लेथला सिलेक्ट करतो, तुम्हाला असं एक ऑब्जेक्ट शो होते इथे 3D मध्ये. ओके, त्याचे ॲक्सिस पॉईंट असेल. ओके, इथून तुम्ही त्याला शेप वगैरे चेंज करायचा असेल तर तुम्ही हे पण करू शकता. ॲक्सिस चेंज करू शकता. पर्स्पेक्टिव्ह मध्ये बघू आपण. पर्स्पेक्टिव्ह, अशी त्याची साईज वगैरे तुम्ही इन्क्रीज करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही लेथ या मॉडिफायरचा यूज करून एखादं 3D ऑब्जेक्ट 2D पासून तुम्ही क्रिएट करू शकता. एक मी बॉटल टाईप मॉडेल या ठिकाणी क्रिएट केलेला आहे. असं तुम्ही क्रिएट वगैरे करू शकता. जे फेसेस जर तुम्ही ऑफ केले तो शो होईल पूर्ण. कॅप स्टार्ट, कॅप एंड, सेगमेंट वगैरे इन्क्रीज करून पण बघू शकता तुम्ही पूर्ण. या ठिकाणी तसा डिग्रीमध्ये कमी केलं तर असं शो होईल. तो 360 मध्ये आहे सध्या आपला ऑब्जेक्ट. अशा प्रकारचं 3D ऑब्जेक्ट तुम्हाला क्रिएट करायचा असेल तर तुम्ही लेथ या मॉडिफायरचा यूज करू शकता. थँक्यू.